हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण कंपॅरिझन कोडिंग कन्सेप्ट ही पाहणार आहोत. त्यालाच मराठीमध्ये तुलना संकल्पना असं म्हणत असतात. अंकगणित आणि बुद्धिमत्ता जी काही मालिका नवीन सुरू केलेली आहे त्यामध्ये सर्व स्पर्धा परीक्षा या मालिकेमध्ये या सेशनमध्ये घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये इम्पॉर्टंट 7 क्वेश्चन्स जे आहेत याच्यावरती आपण थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत आणि जेणेकरून तुम्हाला त्यावरून कुठलाही क्वेश्चन्स जरी परीक्षेमध्ये आला तेव्हा ना कुठल्याही परीक्षेमध्ये जसं त्यामध्ये तलाठी एक्झाम असेल, ग्रामसेवक एक्झाम असेल किंवा विविध विभागांच्या आरोग्यविषयक काही एक्झाम्स असतील किंवा MPSCच्या राज्यसेवा पूर्व किंवा त्या अनुषंगाने संयुक्त पूर्व या परीक्षेमध्ये सुद्धा तसेच पोलीस भरती असेल हे सुद्धा परीक्षेकरिता जे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले असतात त्या क्वेश्चन्सचा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि मराठीमध्ये आपल्या आवडीच्या भाषेमध्ये पूर्ण करण्यासाठी तुमच्यासमोर या ठिकाणी आपण घेऊन येणार आहोत. हा फर्स्ट या ठिकाणी पार्ट आहे. सेकंड पार्ट, थर्ड पार्ट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करायची आहे आणि ऑल ओव्हर ठेवायचे आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट म्हणून या ठिकाणी मिळतील. ओके, तर आपण आपल्या टॉपिककडे सुरुवातीला जाताना त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आपण पाहूया. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे, राजू चारूपेक्षा उंच आहे, परंतु तो बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे, चारू शिरीषपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहे? अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेलं आहे. आता बघा, या आन्सर या काढत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं अशा पद्धतीचे ज्यावेळेस क्वेश्चन येत असतात, हा याच्यापेक्षा उंच आहे, हा याच्यापेक्षा ठेंगणा आहे, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी डायग्राम काढावी लागत असते. ठीक आहे, तर डायग्राम काढत असताना आपण उंच वगैरे जर ज्यावेळेस येतं ना उंच किंवा ठेंगणा, त्यावेळेस सरळ सरळ आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, एक अशा उभ्या रेषा त्या ठिकाणी आपण एका खालच्या रेषेपासून काढू शकतो आणि त्याला आपण खाली कोडिंग देऊ शकतो. उदाहरणार्थ हे शिरीष वगैरे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण आपला आन्सर काढत असताना आपण या ठिकाणी एक बेस घेऊया. आता शिरीष स्पंदनपेक्षा, ठीक आहे, तर हा इथं शिरीष काढूया. शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे, मग हा शिरीष एवढा उंच आहे. ठीक आहे, तर तुम्ही डोकं जरी काढलं तरी चालेल, पण आपल्याला तिथं फास्ट काढायचं असतं. ठीक आहे, स्पंदनपेक्षा उंच आहे, मग आपण स्पंदन एवढा जरी घेतला या ठिकाणी तरी चालेल. ओके, आता पुढे काय म्हणते बघा. राजू चारूपेक्षा उंच आहे. आता या दोन्ही व्यतिरिक्त दुसरे दोन घेतलेले आहेत, त्यामध्ये राजू या ठिकाणी घेऊया आणि आपण चारू अशा पद्धतीने घेऊया. ठीक आहे, तर राजू चारूपेक्षा उंच आहे, मग राजू या ठिकाणी आपण थोडासा उंच जर घेतला आणि चारू थोडीशी लहान घेतली तर आपण त्या ठिकाणी दोन कंडिशन्स या ठिकाणी आपण लक्षात घेतल्यात असा अर्थ होतो. पुढे आता परंतु तो बालापेक्षा ठेंगणा आहे. कोण बालापेक्षा ठेंगणा आहे? राजू बालापेक्षा ठेंगणा आहे. मग या ठिकाणी बाला देखील थोडंसं आपल्याला उंच काढावं लागेल राजूपेक्षा. ओके, पुढे स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन हा चारूपेक्षा ठेंगणा आहे, म्हणजे हा जो स्पंदन होता हा स्पंदन या ठिकाणी चारूपेक्षा कसा आहे? ठेंगणा आहे असं दाखवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिथं या चारूच्या हाईटपेक्षा स्पंदन आपल्याला त्या ठिकाणी लहान काढावा लागणार आहे. ओके, आपण काढला. तर पुढे चारू शिरीषपेक्षा उंच आहे. चारू शिरीषपेक्षा देखील उंच आहे म्हटल्यावरती आपल्याला शिरीषला देखील या ठिकाणी काय करावं लागणार आहे? छोटं करावं लागणार आहे. पण या ठिकाणी शिरीष जो आहे तो स्पंदनपेक्षा थोडा उंच आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचा आहे. ठीक आहे, थोडं आपण परत एकदा थोडंसं लहान करूया, कारण या डायग्राम्स आपल्या जर चुकल्या मित्रांनो तर कन्क्लुजन काढताना आपलं खूप काही गडबड होत असते. ठीक आहे, तर या ठिकाणी चारू उंचच आहे असं ते. चारूपेक्षा ठेंगणा आहे म्हणजे काय आहे? लहान आहे. ओके, स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे, चारू शिरीषपेक्षा उंच आहे, शिरीषपेक्षा उंच आहे. आता तर सर्वात उंच कोण आहे? ठीक आहे, तर सर्वात उंच जे आपला आन्सर आहे ते तुमच्या समोर आहे. आता कोण आहे सर्वात उंच? बाला हे सर्वात उंच राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर जे आहे हे बाला आपला आन्सर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे काढायचे आहेत. काढताना या ठिकाणी माझ्याकडे इरेजर होतं म्हणून मी या ठिकाणी कट करून लगेच बारीक केलं, पण तुम्हाला त्या ठिकाणी दुसरा बेस काढून कन्क्लुजन आकृती त्या ठिकाणी काढाव्या लागत असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स आपण सॉल्व आउट करायचे आहेत. सेकंड क्वेश्चनकडे आपण जाऊया. आपण वेगवेगळे टाईप्स यामध्ये थोडक्यात घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. आता बेस तुम्हाला या ठिकाणी बनवावं लागणार. पुन्हा नंतर समीर या ठिकाणी लिहावं लागणार, कबीर या ठिकाणी लिहावं लागणार. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे, तर ही समीरची हाईट या ठिकाणी, ही कबीरची हाईट या ठिकाणी आपण काढलेली आहे. कबीर हा आमिरपेक्षा उंच आहे, या ठिकाणी आमिर एक काढला आपण, आमिरपेक्षा उंच असलेला. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे
आता सुधीर या ठिकाणी वेगळे 2 नावं आलेले आहेत, त्यामुळे आपण एक थोडक्यात जर लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. आता सध्या एक सुधीर आणि शिशिर हे लक्षात घेऊया. शिशिरपेक्षा उंच आहे. मग शिशिर आपण थोडासा इथे एवढाच घेतला. आता आपल्याला पुढच्या विधानावरून काय आहे ते बघा. शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. कबीरपेक्षा शिशिर काय आहे? उंच आहे. म्हणजे कबीरची हाईट एवढी आहे, तर आपल्याला नक्कीच त्या हाईटपेक्षा थोडासा उंच हा आपल्याला काय काढावा लागणार आहे? शिशिर हा काढावा लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे या इथं आपल्याला असं काढावं लागेल. पण त्या ठिकाणी सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे, त्यामुळे सुधीर आपल्याला परत वाढवावा लागेल. तुम्ही त्याच जागेवर काटछाट केली तरी चालू शकते. म्हणजे या ठिकाणी याच्यापेक्षा हा आपल्याला थोडा उंच दाखवता आला. ओके, शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. सर्वांमध्ये ठेंगणा कोण आहे? तर बघा, सर्वांमध्ये ठेंगणा कोण येतोय या ठिकाणी तुम्हीच पहा. या ठिकाणी सर्वांमध्ये ठेंगणा हा आमिर येतोय, बरोबर. तर आपला आन्सर जे आहे ते आन्सर आमिर हे असणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या डायग्राम्सवरून लगेच कळून जातं की कोण ठेंगणा आहे आणि कोण उंच आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी कधी आपल्याला अशा 2 ज्यावेळेस वेगळ्या संबंध नसलेले विधानं मध्येच येतात, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्याच्या पुढचं विधान हे माहितीस्तव घ्यायचं आणि मग राहिलेलं विधान घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला या सर्वांमधली लिंक काय आहे उंचीच्या बाबतीतली किंवा ठेंगण्याच्या बाबतीतली ती समजून येईल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, थोडासा मोठा आहे हा क्वेश्चन, आपल्याला राज्यसेवेपूर्वला आलेला आहे. जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये व्यक्ती दिलेले आहेत. जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. आता मांजर या ठिकाणी मोठे आहे असं आहे दिलेलं, तर सरळ आपण हे मोठे आहे, छोटे आहे या चिन्हांचा वापर देखील करून काढू शकतो. ते बघा कसं ते जयचे मांजर. आता जयचे मांजर जे आहे ते जयचं आपण जय सरळ जे लिहूया. ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, हे ॲमीचं मांजर. ठीक आहे. पुढे, परंतु ते जेनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. परंतु ते जेनीच्या मांजरीपेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढे आहे. तर हे फिजा आणि वेणूचं मोठं झालं मांजर आणि फिजाचं मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे म्हणते. मांजरा एवढेच आहे म्हणजे इक्वलचं साईन आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. फिजाचे मांजर वेणूच्या मांजरा एवढेच आहे, जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. म्हणजे या ठिकाणी ॲमी अशा पद्धतीने येईल. आणि पुढे मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. मात्र जयच्या मांजरापेक्षा कसं आहे ते लहान आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. ठीक आहे. पुढे जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील, आकाराने मोठी मांजरे कशी आहेत? वेगवान, आकाराने वेगवान, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आकाराने वेगवान हे विशेषण लक्षात घ्या. आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील. लहान असतील म्हणजे आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील, आकाराने लहान मांजरे एक प्रकारे कशा पद्धतीचे असतील? लहान मांजरे आज्ञाधारक असतील. त्यांच्यामधले विशेषण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ज्यावेळेस आकाराने ते मोठे असेल त्यावेळेस ते वेगवान असेल, आकाराने लहान असेल त्यावेळेस ते आज्ञाधारक असेल, असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा, तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकाची जोडी आपल्याला निवडायची आहे. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही हे विधान तर आपण या ठिकाणी काढलेलं आहे, कोण मोठ्या आकाराने कोण छोट्या आकाराने. ठीक आहे. तर या ठिकाणी लहान आणि मोठा आपल्याला लक्षात आलं. मग बघा, सर्वात वेगवान म्हणजे सर्वात आकाराने मोठा हा सर्वात वेगवान असणार आहे. मग सर्वात मोठा कोण आहे? एफ आणि व्ही हे दोन्हीही या ठिकाणी आपल्याला एपेक्षा मोठे दिसत आहेत आणि एपेक्षा जे देखील मोठा दिसतोय. बरोबर. म्हणजे जे म्हणजेच जय आहे आणि जैनीच्या मांजरापेक्षा आपण जैनीच्या मांजरासाठी JN असं लिहूया. ठीक आहे. JN करूया आपण. ठीक आहे. मग या सगळ्यांपेक्षा मोठं कुठलं झालं? जेपेक्षा मोठं कोण आहे? जैनीचं मग आहे की नाही. तर हे JN आपण लक्षात घेतलं तर मग सर्वात वेगवान कोण झाला? जैनीचं झाला. आता जैनीचं पर्याय या ठिकाणी आहे, जोडी आपल्याला निवडायची आहे. तर इथं जेनी आहे. ठीक आहे. 3 पर्यायामध्ये जेनी आहे. दुसरा पर्याय तर ऑटोमॅटिक एलिमिनेट झालेला आहे या ठिकाणावरून. सर्वात आज्ञाधारक म्हणजे सर्वात लहान कोण झाला? आता बघा, एपेक्षा एफ आणि व्ही म्हणजे फिजा आणि वेणू यांचेसुद्धा आकाराने मांजरी मोठे आहेत. एपेक्षा जयचं पण मांजर मोठं आहे आणि जेनीचं पण मांजर मोठं आहे. म्हणजे ॲमीचं
या ठिकाणी मांजर लहान आहे, म्हणजेच ते सर्वात आज्ञाधारक आहे असं आपण म्हणू शकतो. पर्याय नंबर 4कडे आपलं उत्तराचा पर्याय जातोय, कारण आपण जेनी अगोदर काढलं आणि ॲमी आपल्याला आलेलं आहे आता. तर जेनी आणि ॲमी हे त्याचा आन्सर आहे. ओके, तर आपला आन्सर क्वेश्चन नंबर 3चं 4 हे आलेलं आहे. एक नवीन पॅटर्न यामध्ये कशा पद्धतीनं आहे हे सोडवताना थोडीशी आपली एकाग्रता होणे देखील महत्त्वाचं आहे. आजूबाजूला न लक्ष देता व्यवस्थित पिनपॉईंट क्वेश्चन वाचणे आणि त्यानुसार या साईनचा वापर करून आपण त्याचे आन्सर्स आपल्याला काढावे लागत असतात. ठीक आहे, आता क्वेश्चन 4कडे आपण जाऊया. 5 मुलांना एका परीक्षेमध्ये मिळालेले गुण क ला ब पेक्षा 5 गुण जास्त मिळालेले आहेत. क ला ब पेक्षा जास्त म्हटलं की त्या ठिकाणी ॲडिशन करायची 5 गुणांची. पुढे ड ला ब पेक्षा 5 गुण मिळाले आहेत. ड ला ब पेक्षा काय म्हणताय 10 गुण जास्त मिळालेले आहेत. पुढे पण अ पेक्षा 20 गुण कमी मिळालेले आहेत. पण अ पेक्षा 20 गुण कमी मिळालेले आहेत. म्हणजे अ -20 जर केलं तर त्या ठिकाणी डी ऑप्शनचं उत्तर येईल. पुढे ई ला ब पेक्षा 22 गुण जास्त मिळालेले आहेत. ड ला सॉरी इथं ड ला आहे. ड ला ब पेक्षा 22 गुण जास्त मिळालेले आहेत. म्हणजे इथं आपण जर काढलं आन्सर आपलं तर जास्त गुण मिळालेले आहेत 22, सॉरी ईचं आहे ते. ईला ब पेक्षा 22 गुण जास्त मिळालेले आहेत. जर ब ला 40 गुण मिळालेले असतील, ब ला जर 40 गुण मिळालेले असतील तर एला नेमके किती मार्क मिळालेले असतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मित्रांनो खूप सोपं आहे. ज्यावेळेस गिवन डाटा आपल्याला जो दिलेला असतो त्यावरून आपल्याला इतर माहितींच्या आधारे आन्सर काढायचं असतं. आता आपल्याला माहिती आहे ब 40 आहे, तर ड किती येईल हो 40 अधिक 10, बरोबर. बची किंमत टाकली मग ड त्या ठिकाणी 50 आला. हे तर या ठिकाणी सिंपल आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला अचं विचारलं आहे, मग असंबंधित हे विधान आहे. ड बरोबर अ वजा 20. मग अची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळणार 100% मिळणार का, कारण अ बरोबर ड जागेवरच ठेवा, हे -20 आहे, बरोबर साईनच्या ज्यावेळेस इकडे जाईल त्यावेळेस ते बेरीजेमध्ये येईल आणि डची किंमत आपल्याला 50 मिळालेली आहे +20 इज इक्वल टू वॉट, इज इक्वल टू 70. हे आपला आन्सर मिळालेला आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपला आन्सर या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे, आपण थोडासा क्वेश्चन 5 नंबरकडे आपण आलेलो आहोत. आता त्यामध्ये विचारलेलं आहे की वैभव वेदिकापेक्षा मोठा आहे, ऋतुजा ही गणेश व भाग्यश्रीपेक्षा मोठी आहे, भाग्यश्री वैभवपेक्षा मोठी आहे आणि सुनीता ऋतुजापेक्षा लहान आहे, तर कोणता पर्याय याकरिता चुकीचा आहे. चुकीच्या खाली अंडरलाईन करा, कारण आपण घाईमध्ये योग्य पर्याय त्या ठिकाणी काढत असतो. पर्याय दिलेले आहेत खाली, त्या पर्याय वाचण्यामध्ये वेळ नका घालवायचा. आपण अगोदर आपले डायग्राम त्या ठिकाणी फिक्स करूया, नंतर आपण पर्यायाकडे येऊया. ठीक आहे, वैभव वेदिकापेक्षा मोठा आहे, त्या ठिकाणी बेसमेंट काढूया आपण. हे वैभव काढूया, हे वेदिका काढूया. ठीक आहे, तर वैभव वेदिकापेक्षा मोठा आहे, या ठिकाणी वैभव काढला, वेदिका काढली. ठीक आहे, पुढे नंतर ऋतुजा ही गणेश व भाग्यश्रीपेक्षा मोठी आहे, आपण ऋतुजा काढली. ठीक आहे, ऋतुजा ही भाग्यश्री आणि गणेश यांच्यापेक्षा मोठी आहे. ठीक आहे, आता भाग्यश्री आणि गणेश यांच्यामध्ये आपल्याला काय रिलेशन दिलेलं आहे का क्वेश्चनमध्ये ते बघूया. नसेल दिलं तर आपल्याला या ठिकाणी या दोघांमध्ये कोण लहान आहे कोण मोठं आहे हे काय सांगता येणार नाही, पण हे दोघं ऋतुजापेक्षा लहान आहेत एवढं मात्र आपल्याला सांगता येईल. पुढे नंतर भाग्यश्री वैभवपेक्षा मोठी आहे. आता भाग्यश्री जी आहे ही वैभवपेक्षा मोठी आहे, याचा अर्थ वैभवला आपल्याला थोडंसं लहान करावं लागेल आणि वैभवला ज्यावेळेस आपण लहान करणार त्यावेळेस आपल्याला ॲटोमॅटिकली वैदिकाला सुद्धा लहान करावं लागणार आहे विधान पहिल्यावरून. ठीक आहे, या विधानावरून वैभव वैदिकापेक्षा मोठा आहे, भाग्यश्री वैभवपेक्षा मोठी आहे, सुनीता ऋतुजापेक्षा लहान आहे. आता या ठिकाणी सुनीता जी आहे ही सुनीता नवीन कॅरेक्टर या ठिकाणी आलेलं आहे, पण ते कशा पद्धतीचं आहे, कोणापेक्षा लहान आहे कोणापेक्षा नाही हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाही आहे. ठीक आहे, लहान आहे दिले फक्त, की ऋतुजा जी आहे ही ऋतुजा त्याच्यापेक्षा लहान आपण घेतलेली आहे. पण आता ती गणेश भाग्यश्रीपेक्षा कशी आहे, वेदिका वैभवपेक्षा कशी आहे हे मात्र आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही आहे. तर आपण पर्यायाकडे येऊ मित्रांनो. वैभव निश्चितपणे ऋतुजा भाग्यश्री व सुनीतापेक्षा लहान आहे. बघा, निश्चितपणे याचा अर्थ असतो 100%. ऋतुजा सर्वात मोठी झाली, बरोबर. पुन्हा भाग्यश्री जी आहे ही ऋतुजापेक्षा लहान झाली आणि सुनीता जी आहे ही ऋतुजापेक्षा लहान झाली आणि भाग्यश्रीपेक्षा वैभव लहान आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली का मित्रांनो, सुनीता आणि भाग्यश्री यांच्यामधलं कनेक्शन आपल्याला माहीत झालं आहे का. सुनीता आणि भाग्यश्रीमधली थोडा विचार करून बघा.
सुनीता आणि भाग्यश्री यांच्यामधलं कनेक्शन आपण सांगू शकत नाही आहेत. फक्त एवढं माहिती आहे की ऋतुजापेक्षा ती लहान आहे म्हणून. पण सुनीता आणि भाग्यश्री यांच्यामध्ये कोण लहान मोठा आहे हे दिलेलं नाही. त्यामुळं आपण निश्चितपणे हे विधान या ठिकाणी सांगू शकणार नाहीत. ओके. पुढे नंतर ऋतुजा निश्चितपणे सर्वात मोठी आहे. निश्चितपणे ऋतुजा भाग्यश्री व सुनीतापेक्षा लहान आहे असं जर म्हटलं आपण तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपण बघू शकतो वैभव जो आहे हा भाग्यश्रीपेक्षा लहान आहे आणि ऋतुजापेक्षा सुनीता लहान आहे. त्यामुळं हा पर्याय पहिला देखील या ठिकाणी बरोबर आहे. आपल्याला चुकीचा विचारलेला आहे मित्रांनो. ऋतुजा निश्चितपणे सर्वात मोठी आहे. ऋतुजा सर्वात मोठी आहे, बरोबर आहे. भाग्यश्री व वेदिका समान वयाच्या आहेत. भाग्यश्री आणि वेदिका या समान वयाच्या आहेत असं दिलेलं आहे. पण या ठिकाणी बघा भाग्यश्री वैभवपेक्षा मोठी आहे. भाग्यश्री वैभवपेक्षा मोठी आहे. मग त्या ठिकाणी भाग्यश्री व वेदिका समान कशा काय असतील? ठीक आहे. तर ह्या समान नसतील. मग चुकीचा पर्याय कोणता आहे? ऑप्शन नंबर 3 हा चुकीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे. तर बघा दिलेल्या माहितीवरून गणेश व भाग्यश्री यांच्या वयाची तुलना करता येणार नाही. मी सुरुवातीलाच सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की या दोघांची तुलना आपल्याला करता येणार नाही. कारण आपल्याला जो दिलेला माहितीचा डाटा असतो तो माहिती या ठिकाणी तीच आपल्याला वापरावी लागत असते. एक्स्ट्रा माहिती आपण मनाने तर्क काढून या ठिकाणी काढू शकत नाहीत. त्याचं जर कारण आपल्याला या विधानांतून सांगता येत असेल तरच आपण त्या ठिकाणी ते पर्याय किंवा ते उत्तर या ठिकाणी काढू शकत असतो. ठीक आहे. तर आपलं क्वेश्चन नंबर 5चा आन्सर ऑप्शन नंबर 3 हे राहणार आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया आता. त्यामध्ये बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. एक्स हा एलपेक्षा मोठा आहे. आता ह्या प्रकार जो आहे हा प्रकार थर्डमध्ये आपण चाललेलो आहोत थोडंसं. एक्स हा एलपेक्षा मोठा आहे. एक्स हा एलपेक्षा मोठा आहे म्हणजे मोठाचं साईन आपण त्या ठिकाणी आता या चिन्हांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पुढे एम आणि एन एकाच वयाचे आहेत. एम आणि एन हे एकाच वयाचे आहेत म्हणजे बरोबर आहेत. वाय एनपेक्षा लहान आहे. वाय हा एनपेक्षा लहान आहे. लहान आहे म्हटल्यावरती असं करावं लागेल म्हणजे एन मोठा दाखवावा लागेल. पुढे नंतर झेड हा सर्वात लहान आहे. आता या सगळ्यामध्ये झेड हा सर्वात लहान आहे हे आपण आता सगळ्यात लक्षात घेऊया. सर्वात लहान आहे म्हणजे याच्यापेक्षा सगळे बाकीचे मोठे आहेत. आणि वाय हा एक्सपेक्षा मोठा आहे. वाय हा एक्सपेक्षा मोठा आहे. तर आता या सगळ्या इनपुटवरून आपल्याला एक स्टेटमेंट या ठिकाणी तयार करायचं आहे. ते स्टेटमेंट या बॉक्समध्ये लिहायचं आहे. बघा सर्वात लहान तर झेड झाला. झेडपेक्षा मोठा कोण आहे ते बघा. तर या ठिकाणी बघा झेडपेक्षा सगळेच मोठे आहेत बरोबर. पण एलपेक्षा एक्स मोठा आहे, एक्सपेक्षा वाय मोठा आहे आणि वायपेक्षा एन मोठा आहे. हे आपण जर विधानं लक्षात घेतली तर या ठिकाणी आय थिंक आपण एल जर घेतलं तर एलपेक्षा कोण मोठा आहे? एक्स. एक्सपेक्षा कोण मोठा आहे? वाय. आणि वायपेक्षा कोण मोठा आहे? एन. बरोबर. हे विधानं बघा तुम्ही बारीक व्यवस्थित दिलेल्या माहितीवरूनच काढलेले आहेत. आणि एन आणि एम कसे आहेत? सारखे आहेत. हे जे स्टेटमेंट आहे हे आपलं या ठिकाणी स्टेटमेंट निघणार आहे. झेड सर्वात लहान आहे हे तर आपल्याला या ठिकाणी 4मध्ये सांगितलेलंच आहे. अशा पद्धतीचं आपलं एक माहिती या ठिकाणी इन्फॉर्मेशन बनणार आहे आणि त्यावरून पर्याय काय क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला ते बघूया. एल हा एमपेक्षा लहान आहे. एल हा एमपेक्षा लहान आहे हे स्टेटमेंट आहे. ठीक आहे. हे सिद्ध करण्यासाठी कोणते विधान आवश्यक नाहीत मित्रांनो. आता आपण एल हा एम पेक्षा लहान आहे हे सांगू शकणारे विधानं कोणते कोणते आहेत? तर सांगू शकणारं विधान जे आहे हे पहिलं आहे, हे दुसरं आहे. ठीक आहे. पुन्हा हे तिसरं आहे, हे चौथं आहे आणि हे 5वं आहे. तर मला सांगा जे आपण इथं हे जे इनपुट तयार केलेलं आहे, स्टेटमेंट तयार केलेलं आहे, इन्फॉर्मेशन तयार केलेली आहे, यामध्ये आपल्याला हा इथून एवढा भाग मात्र हा आपल्याला 1 वरून माहीत झाला, 2 वरून माहीत झाला, 5 वरून माहीत झाला, 3 वरून माहीत झाला. ठीक आहे. आपल्याला गरज कोणाची नाही पडली? आपल्याला गरज या ठिकाणी चौथ्या विधानाची गरज पडली नाही. झेड हा सर्वात लहान आहे म्हणून. ठीक आहे. कारण झेडबद्दल एल आणि एमचा विचार करताना आपल्याला काही गरजच पडली नाही घ्यायची. आपण सरळ सरळ असंही लिहू शकलो असतो. ठीक आहे. बघा. ठीक आहे. इथं झेडची काही आवश्यकता आहे का? नाही. त्यामुळे विधान आपल्याला 4 नंबरचं आवश्यक नाही. फक्त 4 हे आपला ऑप्शन नंबर फर्स्ट जे आहे ते आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता आपण 7 नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो. बघा ए स्टार बी म्हणजे ए हा बीपेक्षा लहान आहे. आता ए स्टार बी जे आहे हे डबल लिहिण्यात तुम्ही वेळ घालवायचा नाही परीक्षेमध्ये. सरळ सरळ यांच्यावरची कोडिंग जी असते ही कोडिंगचं त्या ठिकाणी कम्पॅरिझन लक्षात करून घ्यायचं.
डायरेक्टली लिहायचं की ए हा बीपेक्षा लहान आहे. बीपेक्षा लहान आहे म्हणजे चिन्ह द्यायचं सरळ सरळ, बीपेक्षा लहान आहे. पुढे याचं आता ए पर्सेंटेज बी जे आहे याचा अर्थ आहे ए हा बीपेक्षा मोठा आहे. ज्यावेळेस असं चिन्ह असेल त्यावेळेस. ठीक आहे, अवघड काही नाही आहे, दिसायला अवघड आहे, फक्त गणित सोपं आहे फक्त. ए डॉलर बी जे आहे हे ए डॉलर बीचा अर्थ आहे ए हा बी एवढा आहे. चला, 3 विधानं आपल्याला समजले. आता अशानुसारच हे ज्यावेळेस स्टारचं चिन्ह असेल त्यावेळेस मोठा, पर्सेंटेजचं चिन्ह असेल त्यावेळेस छोटा, डॉलरचं चिन्ह असेल त्यावेळेस बरोबर, हे आपल्याला त्या ठिकाणी कोडिंगचे संकेत आपल्याला समजलेले आहेत. आता विधान आपल्याला दिलेलं आहे एम पर्सेंटेज एन, म्हणजे एम आणि एन याच्यामध्ये रिलेशन आपण एम मोठा आहे एन याच्यावरून घेऊ शकतो. पुढे एन डॉलर क्यू, एन डॉलर ओ आहे, तर एन डॉलर ओ आहे याचा अर्थ एन इज इक्वल टू ओ आहे, याच्यावरून आपण लक्षात घेतलं. आता पी स्टार क्यू, पी स्टार क्यू आहे, याच्यामध्ये आपण बघा सगळ्यात पहिल्या याच्यावरून लक्षात घेऊया की पी छोटा आहे क्यूपेक्षा किंवा लहान आहे क्यूपेक्षा. हे आपल्याला या ठिकाणी विधानं दिलेले आहेत ते लक्षात आले. आता याच्यावरून निष्कर्ष आपल्याला काय दिलेत ते बघायचे आहेत आणि निष्कर्षावरून इकडले पर्याय कुठले योग्य आहेत कुठले नाही हे आपल्याला पाहायचे आहेत. तर बघा एन स्टार क्यू, एन स्टार क्यूचा अर्थ होतो एन लहान आहे क्यूपेक्षा, एन लहान आहे क्यूपेक्षा. आणि एम स्टार क्यू हा आहे एम आहे लहान आहे क्यूपेक्षा. तर मित्रांनो बघा या दिलेल्या विधानांवरून आपल्याला एक स्टेटमेंट तयार करायचं असतं. हे स्टेटमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आवर्जून. बघा एम हा एनपेक्षा मोठा आहे, एम हा एनपेक्षा मोठा आहे आणि एन हा ओच्या बरोबरीला आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये पुढे नंतर आपल्याला दिलं आहे की पी मोठा आहे क्यूपेक्षा. तर पी मोठा आहे क्यूपेक्षा हे या ठिकाणी आपल्याला थोडंसं जे आहे ते थोडंसं रॉंग वाटत आहे. या ठिकाणी ओ असायला पाहिजे असं वाटतं आहे मला. ओ स्टार क्यू, ओ स्टार क्यू, ओ स्टार जर क्यू घेतलं आपण तर ओ हा लहान आहे क्यूपेक्षा, ओ हा लहान आहे क्यूपेक्षा असं या ठिकाणी आपण स्टेटमेंट घेऊ शकतो. आणि हे स्टेटमेंट आपलं या ठिकाणी बनल्यावरती मित्रांनो थोडेसे या ठिकाणी जे विधानामध्ये टाईप करताना थोडंसं चुकलेलं होतं ते तुम्ही करेक्शन करून घ्या. तुम्ही कधी काय करता गणित पाहिल्यावरती सोडवण्याचा प्रयत्न देखील काही जण पॉज करून करत असतात. त्या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो, हे टाईप करण्यात थोडंसं राहिलेलं आहे. ठीक आहे, तर एम मोठा आहे एन, एन बरोबर ओ आणि ओपेक्षा क्यू मोठा आहे. विधानं आपली काय सांगतायत, एनपेक्षा क्यू मोठा आहे, राईट 100% एनपेक्षा क्यू मोठा आहे. एमपेक्षा क्यू मोठा आहे नाही, एमपेक्षा क्यू मोठा नाही, कारण एनपेक्षा एम मोठा आहे आणि एन आणि ओ सारखे आहेत, ओपेक्षा क्यू मोठा आहे. यावरून आपण या ठिकाणी एकच सांगतोय मित्रांनो की हे जे इथं दिलेलं आहे एम स्टार क्यू हे निश्चितपणे आपण त्या ठिकाणी खास करून सांगू शकत नाहीत, कारण एनपेक्षा एम मोठा आहे, एन ओ एवढा आहे आणि ओवरून क्यू मोठा आहे. पण दुसरं जे स्टेटमेंट आहे हे तिथे योग्य नाही आहे. फक्त 1 नंबरचं स्टेटमेंट जे आहे हे आपलं या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं या ठिकाणी आन्सर राहील. हे जे स्टेटमेंट आहेत हे स्टेटमेंट आपल्याला काढताना फार एकाग्रतेने व्यवस्थित आपल्याला काढायचे आहेत आणि हे काढल्याच्या नंतर जे स्टेटमेंट आपण बनवतो आहे त्यावरून आपल्याला हे निष्कर्ष शोधायचे असतात, बरोबर आहेत का नाहीत ते. ठीक आहे, तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी हे विधानामधली जी चुकीची ओ पाहिजे होतं ते या ठिकाणी नव्हतं, हे थोडंसं लक्षात करून घ्या. ओके, पुढे नंतर आपण आता 8 नंबरच्या क्वेश्चन्सकडे जाऊया. खास तर 7 क्वेश्चन्स या ठिकाणी आपण घेणार होतो, पण एक क्वेश्चन या ठिकाणी जास्त घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे, कारण एका क्वेश्चनमध्ये थोडंसं आपलं चुकलेलं होतं. ठीक आहे, पुढे बघूया. ए डॉलर बी म्हणजे ए हा बीपेक्षा लहान नाही, ए डॉलर बी. आता ए डॉलर बीचा अर्थ काय होतो? ठीक आहे, तर हे आपण सूचित करू. ए हा बीपेक्षा लहान नाही याचा अर्थ तो काय आहे, एकतर मोठा आहे किंवा बरोबरीचा आहे, बरोबर. ए हा बीपेक्षा लहान नाही, एक तर तो मोठा आहे किंवा बरोबर आहे याचा अर्थ होतो. लहान नाही याचा अर्थ हा होतो. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. A@b म्हणजे ए हा बीपेक्षा लहान नाही, ए हा बीपेक्षा लहान नाही किंवा समान नाही. सरळ सरळ समान नाही म्हटल्यावर आता आलं लक्षात, ए मोठा आहे बीपेक्षा याचा अर्थ.
पुढे नंतर त्याच्या स्टेटमेंट समोर लिहायचं. वेळ आपल्याला कमी असतो त्यामुळे आपण फास्ट लिहायचं. ए हा बीपेक्षा मोठा नाही. ए हा बीपेक्षा मोठा नाही किंवा समान नाही. याचा अर्थ समान नाही म्हटलं की तो मोठा आहे, ए छोटा आहे, बी मोठा आहे. ए पर्सेंटेज बी म्हणजेच त्याचं रिलेशन आहे की ए हा बीपेक्षा मोठा नाही किंवा लहान नाही. याचा अर्थ तो समान आहे. ए स्टार बी याचा अर्थ आहे ए हा बीपेक्षा मोठा नाही. ए हा बीपेक्षा मोठा नाही याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ एक आहे. याचा अर्थ बी त्या ठिकाणी मोठा असू शकतो किंवा बरोबर असू शकतो. मित्रांनो, या गोष्टी त्या ठिकाणी फार बारकाईने आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आता या कोडिंगवरून आपण खालचे जे विधानं आपल्याला पुरविलेले आहेत या विधानावरून आपण लक्षात घ्यायचं आहे. बघा आता विधानं काय काय दिलेली आहेत. m@n. m@चा अर्थ काय आहे दुसऱ्या विधानावरून? m हा मोठा आहे n पेक्षा. ठीक आहे. पुढे n#o. n#o व्यवस्थित पहा सर्वांनी. एकदा समजल्यावरती तुम्हाला याची प्रॅक्टिस जर झाली तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही नंतर. हॅशचं 3 नंबरचं स्टेटमेंट लक्षात घ्या. n हा मोठा आहे o पेक्षा. ठीक आहे. पुढे नंतर o%p म्हणजे o%p 3-4 नंबरच्या विधानावरून आहे. o%p म्हणजे o हा p एवढाच आहे आणि 5व्या नंबरचं पर्सेंटेज आहे p*q. p*q वरून आपण लक्षात घ्यायचं आहे की p हा त्या ठिकाणी मोठा नाही. मग तो त्या ठिकाणी समान देखील असू शकतो किंवा लहान असू शकतो. ठीक आहे. म्हणजे ए हा पी पेक्षा मोठा नाही म्हणजे तो स्टेटमेंट काढूया. आता सर्वात लहान या ठिकाणी काही दिसतंय का? तर बघा n पेक्षा m मोठा आहे आणि n पेक्षा o मोठा आहे. o = p आहे आणि p मोठा नाही q पेक्षा, असं या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. हे आपलं स्टेटमेंट बनलेलं आहे. आता या स्टेटमेंटवरून आपण निष्कर्ष शोधायचे आहेत. $o. $oचा अर्थ काय होतो मित्रांनो? बघा $o q हा b पेक्षा लहान नाही. ओके. पुढे नंतर हे 1 नंबरचं आहे निष्कर्ष. 2 नंबरचं बघा p@n. बघा p@n म्हटलं की p हा मोठा आहे n पेक्षा. 3 बघा m@q म्हणजे काय? तर m मोठा आहे q पेक्षा. आणि नंबर 4 n#q. याच्यामध्ये जर बघितलं तर n मोठा आहे q पेक्षा. आता ही 4ही निष्कर्ष आपण वरच्या याच्यामधून पडताळून बघा कुठलं बरोबर आहे आणि कुठलं चूक आहे ते. बघा यामध्ये o आणि p हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे कारण o पेक्षा q मोठाच आहे या ठिकाणी. p मोठा आहे n पेक्षा. यस, n पेक्षा p मोठा आहे. दुसरं विधान बरोबर आहे. m मोठा आहे q पेक्षा. m मोठा आहे q पेक्षा. चला पुढचं बघूया. n पेक्षा q मोठा आहे हे एक चौथं बरोबर आहे. m पेक्षा q मोठा आहे हे या ठिकाणी आपण सांगू शकत नाहीत. निश्चितपणे 100% आपण हे थर्ड विधान या ठिकाणी सांगू शकत नाहीत. पहिलं, दुसरं आणि चौथं आपण या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं कुठलं बरोबर आलेलं आहे? ऑप्शन नंबर 2 हे आन्सर आपलं बरोबर आलेलं आहे. ओके. बघा निश्चितपणे दुसऱ्या नंबरचा आन्सर आपला आलेला आहे. अशा पद्धतीची क्वेश्चन्स हे तुम्हाला सोडवायची आहेत मित्रांनो. आणि तुम्ही ज्यावेळेस याची प्रॅक्टिस करताल त्यावेळेस तुम्हाला खास करून याचं आन्सर येईल. ओके. तर हे आपण न विसरता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कशा पद्धतीने आपण क्वेश्चन्स सोडवलेला आहे. ठीक आहे. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. राज्यसेवा असेल, पोलीस भरती असेल किंवा आरोग्य विभागाच्या काही क्लिष्ट एक्झाम्स असतील त्यामध्ये आपल्याला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासाठी आपली ही तयारी त्यामध्ये अशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे. हे स्टेटमेंट तुम्ही जर व्यवस्थित काढण्याचा सराव केला, सरावच तुम्हाला वाचवणार आहे. यामध्ये 1 दिवसालाच डायरेक्ट जाऊन तुम्ही क्वेश्चन्स आन्सर सोडवू शकणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. जरी तुम्ही अगोदर 2-3 वर्षापूर्वी प्रॅक्टिस याची केलेली असेल किंवा नसेल तर तुम्हाला त्याचा सराव करावाच लागणार आहे. आणि त्या जाता तुमच्यासाठी एक रिव्हिजन म्हणून एक क्वेश्चन तुमच्यासाठी असणार आहे. त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे. बघा जमतं आहे का ते? नाही जमलं तर आपण त्या ठिकाणी तुम्ही आन्सर तुम्हाला ते पाठवण्यात येईल. ठीक आहे. तर a@b म्हणजे ए बी पेक्षा लहान किंवा बीच्या समान नाही. a*b म्हणजे ए बी पेक्षा लहान किंवा बीच्या समान नाही. आणि a%b मध्ये ए बी पेक्षा लहान किंवा बीच्या समान नाही. विधानं दिलेली आहेत. विधानांवरून तुम्ही स्टेटमेंट काढा. स्टेटमेंटवरून निष्कर्ष तपासून बघा आणि त्यानंतर
पर्यायातून उत्तर काढा. ठीक आहे, हे क्वेश्चन तुमच्यासाठी होता. तुम्ही तो व्यवस्थित सोडवायचा आहे आणि कमेंट देखील करायचा आहे. आणि व्हिडिओमधले जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स सोडवताना जो सराव तुम्हाला करायचा आहे ते सराव तुम्ही करा. क्वेश्चन कसे वाटले ते देखील त्या ठिकाणी सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यावरती लाईक देखील करा. आणि गरजू विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत ही सर्व जी माहिती आहे ही पाठवण्याचा प्रयत्न आपण ॲज अ फ्रेंड म्हणून करू शकता. ठीक आहे, तर जाता जाता या ठिकाणी बघा आपल्या चॅनलवरती तुम्ही फॉलो करू शकता. फेसबुक पेज आहे, फेसबुक ग्रुप आहे आपला प्रयाग इन्स्टिट्यूट _MPSC नावाचा. टेलिग्राम चॅनल आहे. पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्वांचे लिंक्स आहेत आणि उपयोगी लेक्चरसुद्धा आहेत. जिओग्राफी, सायन्स किंवा जनरल नॉलेजचे. ठीक आहे, कायद्यावरील लेक्चर्स आहेत ते सर्व तुम्ही पाहू शकता. आवडल्यावरती लाईक करू शकता. सबस्क्राईब अद्यापर्यंत केलेलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब देखील करा. आणि विजिट करू शकता तुम्ही. आपली वेबसाईट देखील त्या ठिकाणी आहे, त्याच्यावरती विजिट करू शकता www.prayaginstitute.com वरती देखील. ठीक आहे, तर जाता जाता शेवटी या ठिकाणी तुम्हाला जे व्हिडिओ दिसत आहेत ते व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही ओपन करून त्याच्या प्लेलिस्ट पाहू शकता. आणि आवडल्यावरती लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.